सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी विनायक कोंड्याल, डॉक्टर किरण देशमुख, आनंद जाधव, रंजिता चाकोते यांच्या नावाची चर्चा होती। आज विनायक कोंड्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। महापौर पदाच्या निवडीनंतर रोहिणी तडवळकर यांनी डॉक्टर किरण देशमुख यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। सभागृह चालवणे, त्याचबरोबर सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणाऱ्या आणि सभागृहामध्ये पूर्वी असणाऱ्या यांना आम्ही महापौर पद दिलेलं आहे। ज्ञानेश्वरीताई पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक सुशिक्षित महिला आहेत, सभागृहातलं कामकाज सांभाळू शकतील, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे। तसं काही घडलेलं नाही। 3 आमदारांची समोरची आहे या निवडीला। हो, आज अर्थातच नाव तर चर्चेत नाव पण चर्चेत आहे। कोंडाल्याने स्वतः इच्छा व्यक्त केली होती तशी किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती, त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली। त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती, त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही, त्यामुळे त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। नाही, त्याचा काही आम्हाला बिनविरोध करण्याचा काय प्रयत्न नाही। आम्ही 87 लोक आहोत, त्यामुळे बिनविरोध व्हावा असा प्रयत्न कशासाठी करू आम्ही। अर्ज दाखल केले, काँग्रेस शिवसेनेने अर्ज दाखल केला, एमआयएमला पण अर्ज दाखल केलेला आहे। त्यांना काही माघार घेण्यासाठी आपल्याकडे सांगण्यात येणार आहे। 87 लोक आहोत ना सभागृहात, त्यांना माघार घेण्याचा विनंती करण्याचा काही प्रश्न होत नाही। पण मला एक समजत नाहीये की भारतीय जनता पार्टी हा थम्पिंग मेजॉरिटी असलेला पक्ष आहे, त्यामुळे प्रयत्न नाहीत असं सांगा ना। प्रयत्न नाही तसं नाही। त्याच्यामध्ये आता फॉर्म भरलाय, त्याच्यामध्ये पक्षाला विचारून, पक्षाच्या नेत्यांना विचारून आपण पुढील निर्णय घेऊ। तरी आजच्या बैठकीला सगळे 86 नगरसेवक होते ना। किरण देशमुख, आनंद जाधव दिसत अनेक दिसलेले। आम्ही त्याची नोंद घेऊ आणि पक्षाला कळू। त्याच्यावरती माननीय प्रदेश अध्यक्ष गळती ना त्याच्यावरती।